नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल द्वादशी यावर्षी 20 मार्च 2026 शुक्रवार रोजी येत आहे. या मंगलदिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवायचा आहे. तर ते स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते व या मंगलदिनी स्वामींना त्यांचा आवडता नैवेद्य कसा अर्पण करावा या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, स्वामींच्या प्रकट दिना दिवशी सेवा तर आपल्याला करायचीच आहे. स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचाच आहे. पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ बनवून त्यांचा नैवेद्य श्री स्वामी महाराजांना आवर्जून दाखवावा आणि तो दाखवल्याने नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी तो ग्रहण करा. यामुळे आपले गुरुग्रह तर स्ट्रॉंग होईल. गुरुचा आशीर्वाद आणि गुरु पाठबळसुद्धा आपलं स्ट्रॉंग होईल आणि आपल्या घरामध्ये एकोपा, प्रेम आणि आनंदसुद्धा नांदेल. स्वामी म्हणतात, तू जे जे प्रेमाने अर्पण करशील ते मी आनंदाने स्वीकारेन. पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. 20 तारखेला महाराजांचा प्रकट दिन आहे. मग या निमित्ताने त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते तर आपण बनवलेच पाहिजे. तुम्हाला हवे असतील तर यातील तुम्ही जेवढे जास्त पदार्थ करू शकता तेवढे तुम्ही बनवू शकता. पण काही कारणास्तव शक्य झालं नाही, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सकाळी मला शक्य झालं नाही, घाई गडबड होते, ऑफिसमध्ये होतो, तर तुम्ही दुपारी नैवेद्य दाखवा. दुपारी काही कारणास्तव झालं नाही तर रात्री नैवेद्य दाखवा. कारण शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. भलेही वेळेवर आपली सेवा किंवा महाराजांना नैवेद्य दाखवणं झालं नाही, पण आपला भाव म्हणून त्या दिवसामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा हा नैवेद्य जो आहे तो महाराजांना आवर्जून दाखवा. सगळ्यात पहिला पदार्थ जो स्वामींना खूप आवडतो तो म्हणजे बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात आणि हो, हे जे पदार्थ आहेत ना, हे विकत आणण्याऐवजी जर तुम्ही भलेही एकच पदार्थ बनवा, थोडासा बनवा, पण तो घरी बनवा. का घरी बनवावा? बघा, कोणत्याही देवांना, फक्त स्वामींनाच म्हणून नाही, कोणत्याही देवांना जर नैवेद्य दाखवायचा असेल ना तर तो आपल्या हाताने बनवावा. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा कोणत्याही देवासाठी आपण नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य बनवत असताना आपल्या हातावरील ज्या नकारात्मक रेषा आहेत, ज्यामुळे आपण म्हणतो की हातावरच्या रेषा असं सांगतात, तसं सांगतात, तर ते जे दुर्भाग्य आपल्या हातावर लिखित आहे ते दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे. ती ताकद तुम्ही ज्याही देवाला मानता त्या दैवत शक्तीमध्ये असते. आपल्या हातावर जे काही लिखित आहे तर ते दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्याची ताकद जी आहे ती आपल्या स्वामी महाराजांमध्ये आहे. ती ताकद तुम्ही ज्याही देवाला, ज्याही गुरूंना मानता त्यांच्यामध्ये आहे. आणि असंही म्हटलं जातं की नैवेद्य बनवताना ते जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलत असतं. दुर्भाग्याच्या रेषा सौभाग्यामध्ये बदलत असतात. म्हणून नैवेद्य जो आहे तो नेहमी हाताने बनवावा, विकत आणून नैवेद्य दाखवायचा नाही. तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तुम्ही घरी बनवा, हाताने बनवा. जसे तुम्ही ते लाडू हातावर घेऊन बांधाल तसे तुमच्या दुर्भाग्याच्या रेषा सौभाग्यामध्ये बदलतील. स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच ही गोष्ट होईल. बेसनाचे लाडू हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ आहे. लाडू बनवून महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळी, जर काही कारणास्तव बेसनाचे लाडू बनवणं शक्य नसेल तर पुरणपोळी महाराजांना खूप खूप आवडते. या दिवशी तुम्ही आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता. पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आवर्जून तुम्ही कुरडई, खीर आणि भजी बनवू शकता. सामान्यतः आपण इतर देवी देवतांना नैवेद्य दाखवताना कांदा लसणाचा वापर करत नाही, पण स्वामी महाराजांना कांदा भजी अत्यंत प्रिय आहेत. फक्त भजी बनवताना तुम्ही त्यामध्ये कांदा टाकू शकता. कांदा भजी स्पेशल बनवून ती नैवेद्यामध्ये ठेवा. भजी वगळता बाकीच्या इतर कोणत्याही स्वयंपाकात लसूण किंवा कांद्याचा वापर करू नका. जर पूर्ण स्वयंपाक शक्य नसेल तर जर तुम्हाला पुरणपोळीचा एवढा मोठा स्वयंपाक बनवणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त खीर बनवून खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. स्वामी महाराजांवर श्रद्धा ठेवून हा नैवेद्य अर्पण केल्यास आयुष्यातील अडचणी दूर होतात. महाराजांना खीर अतिशय प्रिय आहे. खिरीमध्ये तुम्ही शेवयाची खीर, रव्याची खीर, तांदळाची खीर किंवा मखाणाची खीर बनवू शकता. खिरीला पर्याय म्हणून तुम्ही बासुंदीचा नैवेद्यही दाखवू शकता. पिठलं भाकरी हे अतिशय साधे पण स्वामींच्या आवडीचे जेवण आहे, तर हे सुद्धा तुम्ही बनवू शकता. जर वरील काही शक्य नसेल तर साधे वरण भात, भाजी आणि पोळी बनवू शकता. भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करावी, कारण ती स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच शिरा किंवा गोड भात देखील तुम्ही बनवू शकता. तर आता नैवेद्य दाखवण्यासाठी
एक स्वच्छ ताट घ्यावे. ताटासोबतच तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे. तसेच स्वामींना पिण्यासाठी वेगळ्या पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी ठेवावे. नैवेद्यासाठी वाढलेले अन्न उष्टे नसावे. देवघरासमोर किंवा जिथे तुम्ही स्वामींची पूजा मांडणी केली आहे तिथे बसावे. नैवेद्य दाखवण्यापूर्वी देवापुढे दिवा लावलेला असावा. असे मानले जाते की अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हाच देव त्याचा स्वीकार करतात. नैवेद्याचे ताट थेट जमिनीवर न ठेवता खाली पाण्याने एक भरीव चौकोन काढून घ्यावा आणि त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. आता नैवेद्य जो आहे तो महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. खाली पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यावर आपलं नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांच्या डाव्या साईडला तांब्याचा पेला जे आहे आपण पाणी घेतलेलं आहे ते ठेवायचं. त्या नैवेद्यावर तुळशीचं पानं जे आहेत ती ठेवायची आहेत. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. उजव्या हातामध्ये एक तुळशीचं पान घ्यायचं आणि त्या तुळशीच्या पानाने 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर परत तुळशीपत्र पाण्यात बुडवून नैवेद्याला स्पर्श करावा आणि स्वामींच्या मूर्ती फोटोकडे पाहत खालील मंत्र म्हणावे. नैवेद्य दाखवत तुम्हाला ओम प्राणाय स्वाह, ओम अपानाय स्वाह, ओम व्यानाय स्वाह, ओम उदानाय स्वाह, ओम समानाय स्वाह, ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाह म्हणायचं आहे. आणि या प्रकारे तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. शेवटी ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणी अर्पण करावे. देठ देवाकडे आणि पान आपल्याकडे, अशा पद्धतीने. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, मुजरा करायचा. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो झाकून तुम्हाला ठेवायचा आहे. कमीत कमी 20 मिनिटं, अर्धा तास तो नैवेद्य तसाच तिथे राहू द्या. नैवेद्य दाखवल्यानंतर सारखं त्या खोलीमध्ये किंवा देवघराजवळ किंवा त्या नैवेद्याकडे बघायचं नसतं. थोडं अर्धा तास तिकडे जाणं येणं थोडंसं थांबायचं असतं आणि नैवेद्य झाकून ठेवायचं. हे लक्षात ठेवा. आणि 20-25 मिनिटं, अर्धा तास झाले की मग तो नैवेद्य आहे त्या प्रसाद झालेला आहे. आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. महाराजांचा आशीर्वाद म्हणून बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये सुद्धा जातो ना, तर तेव्हा बाहेरून आपण जेव्हा पेढे नारळ घेतो तेव्हा आपण काय म्हणतो की पेढे द्या, नारळ द्या, आणि ते घेऊन आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो आणि मंदिरामधून बाहेर आल्यानंतर त्याच पेढ्यांना आणि त्याच नारळाला आपण म्हणतो प्रसाद घ्या. म्हणजे बाहेरून जाताना ते पेढे होते, ते नारळ होतं, पण जेव्हा आपण मंदिरातून बाहेर आलो तेव्हा तो नारळाचा प्रसाद होतो आणि तो पेढ्यांचा प्रसाद होतो. याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर ते फक्त पदार्थ असतात, तेव्हा तो फक्त नैवेद्य असतो. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळ जेव्हा आपण देवासमोर ठेवतो झाकून वगैरे, आणि त्यानंतर जेव्हा आपण तो ग्रहण करण्यासाठी घेतो तर तेव्हा त्याचा प्रसाद झालेला असतो. तेव्हा त्याच्यामध्ये सर्व दैवीय शक्ती जी असते, देवतत्व जे असतं, सकारात्मक ऊर्जा जी असते त्यामध्ये आलेली असते. म्हणून हा जो प्रसाद आहे तो टाकून द्यायचा नाही, खरकट्यामध्ये टाकायचा नाही, खाली सांडून द्यायचा नाही. अगदी प्रसाद खाली जरी सांडला चुकून, आपण इतर कोणत्या गोष्टी बघा मुलांना सांगतो की खाली पडला आहे उचलून खायचं नाही, पण प्रसादाचं एक कण जो असेल ना तो खाली जरी पडला तर उचलून क्षमा प्रार्थना करून तो आपण ग्रहण करायचा आहे. तुम्हाला जर खायचा नसेल तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, एखाद्या मुक्या जनावराला खाऊ घालू शकता, पण खरकट्यामध्ये किंवा जे आपण डस्टबिनमध्ये वगैरे टाकतो की तुम्ही काही उरलेले कॅरी बॅगमध्ये बांधून असं चुकूनही टाकून देऊ नका. एक प्रकारे तुम्हाला नैवेद्य नाही दाखवणं झालं, एखादी सेवा नाही करणं झालं तर करू नका, पण कधीही नैवेद्याचा, कोणत्याही देवाच्या नैवेद्याचा कधीही अपमान करायचा नाही आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींना पंचपक्वान्न वाढले आणि जर तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल ईर्ष्या किंवा कपट असेल तर स्वामी तो नैवेद्य कधीच स्वीकारणार नाहीत. श्रद्धेने दिलेले साधी साखरही त्यांना पुरेशी आहे, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तसेच तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन अन्नदान करणं किंवा गरजूंना जेवण देणं हे कोटीपटीने पुण्य देणारं ठरतं. आणि जर कोणाला सुतक किंवा विटाळ असेल तर निराश न होता केवळ मानसिक नामस्मरण करावे. शुद्ध झाल्यावर तुम्ही एखाद्या गुरुवारी केंद्रात जाऊन आपली सेवा अर्पण करू शकता, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा एखाद्या गुरुवारी दानधर्म नक्कीच करू शकता. बघा, गुरुचरित्रामध्ये म्हटलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतात तर तुमचे गुरु तुमचं रक्षण करतात, पण जेव्हा तुमच्या गुरुचे तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही. एवढं गुरुचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीत जर सर्व ग्रह निगेटिव्ह असतील, तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात गोष्टी नकारात्मक घडत असतील आणि फक्त तुमचा एक गुरुग्रह जर सकारात्मक असेल,
तुम्ही तुमच्या गुरुची सेवा केली, तुमचं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल, गुरुचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल, तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहाचा जो नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडणार आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि सर्व निगेटिव्ह ग्रहाचा नकारात्मक प्रभाव सकारात्मकमध्ये बदलतो. एवढं गुरुचं महत्त्व, गुरुग्रहाचे महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. अजूनही खूप सांगण्यासारखे आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे व्हिडिओ येथेच थांबवते आणि झालेली सर्व सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.